मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अ न्यू डे अँड न्यू व्लॉग. तर आता आम्ही चाललोय राजगड ट्रेकिंगला. पूर्ण जिमची ट्रिप चालली आहे. म्हणजे जे इंटरेस्टेड आहेत जिममधले ते सगळे येत आहेत. आता सगळे जाऊन ते थांबलेत. आता आम्ही पण निघतो कारण उशीर झाला जरा. असं मॅडम तर झोपले, तिला तसंच उठून घेऊन जावं लागेल आणि थोड्या वेळाने ती उठेलच कारण तिचा टाइम आहे 6:30 पावणे 7 पर्यंत उठते. तर चला आता जातो. त्यात माझा घसा बसला. आता मी तिकडून येईपर्यंत पूर्ण पॅक होणार आहे मला माहिती आहे. तर चलो गाईज. शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. भुकेने वेडा झालेला माणूस. सगळ्यांना भुका लागल्या. भूक लागली भूक लागली भूक लागली. थांबा राव. असती नाटक करू होती हातान बीत. काय आता बोललेस. जाऊ दे. चिक्की आणली चिक्की कुठे 4-5 असतील लयच लाडू नाही आणले का? तिथंच तर चांगल्या गोष्टी नाही आणत खायला. आणले लाडू आणलेत. आणलेत का? आणले काय बरं ते चक्क्या कसले यार सगळं खिशात घालतोय. चक्र करे आम्ही सगळी नाश्ता करायला थांबलेलो आहोत. चल मम्मी चल चल चल. लागले तिला पप्पा पायाने रडवलं आहे. अरे व्लॉगिंग कर चल. आणि ऐका ना मी काय झालं म्हणजे मॅडमच्या मुलीचा बूट जिम मध्ये राहिलाय. हा. तर मी म्हणलं माझं देऊ का? म्हणजे कसं तुझं बसणार आहे? बसतो घातलं की बसतो. हा. माझं काय बोललंय आणि तो म्हणला मी आयुष्य खांद्यावर बसून चालतो. म्हणलं हा, काय आयुष्य विषय परत पोट साफ होईल. चल. गाणं होता. बर मी काय म्हणते, तू व्लॉगिंग करतोय ना, आडवा कॅमेरा पकडायचा व्लॉगिंगला, उभा नाही. हा येस येस तसाच. हॅलो. राजतोरण मिसळला. आता आम्ही थांबलेलो आहे अशा प्रकारे. चला. पोहेवाले हात वर करायला जिजाने पण आमच्या हात वर केलं. 13 जण पोहेवाले. 14 मिसळ. हा मोजलं हो थंडी वाजते. चौदा पोहे. 14 पोहे. बाकीचे मिसळ किती राहतात? 16 दाबून पोटभर नाश्ता करा. जेवणाला लेट होणार आहे आता सांगते. आणि मग नंतर तरी 3 वाजता. 3-3:30. माझं काय नाही नॉनव्हेज आहे. आपण डायरेक्ट झोपायचं खाऊन. चहा संपला. पोहे येतात. पोटभर. नाही जेवण झालं जेवण झालं आता. तर आता मी फायनली ट्रेक चालू करतोय. सगळे जाऊन थांबलेत आणि आम्हालाच लेट झालाय जायला. जिजाचं आम्ही दूध घेत होतो. दूध आवाज आहे ना. हरवली होती. अरे वा थँक्यू. चला मला आत्ताच दम लागला. चला जिजा. छत्रपती शिवाजी महाराज की जिजा. छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी महादेव. कुठे चाललो आपण? कुठे चाललो तिथं? हॅलो. तर आता आम्ही आलो आहे आज राजगड किल्ल्यावरती. आणि हे बघा माग हे सरांची बॅग बघा कसं चाललंय. म्हणजे आता स्टार्टिंग आहे आणि इथनच दमले. कसं वाटतंय आताशी आपण 10 मीटर पण चालू नाही. चला आणि थांबा तुम्हाला 1 मिनिट दाखवतो. समोर कसं घ्यायचं रे? समोर कसं घ्यायचं असते मॅडम? समोर कसं घ्यायचं असतं? म्हणजे समोर घेता येत नाही मला, त्यामुळे 2 मिनिट झालं. आणि हे बघा मॅडम निघालेत किल्ल्यावरती. मी सगळ्यात शेवटी थांबणार आहे. मागच्या मागे घरी जायला
मागच्या मागं घरी जाणार मी आता. मी आणि करण सगळं शेवटी. आणि हा मी स्वतः वाकटोळीतला अध्यक्ष वाकटोळी. आमच्या मॅडम आणि टाकलेत. आम्ही आडवान सरळ काही एकच हो. सर मॅडम इथंच टाकलेत. मी पण आलो पाहिजे मॅडम ब्लॉग मध्ये. असं काहीतरी करा. असं काय नाही करायचं. असं लगेच फिरवायचं. हा नाही मला नाही येते पण आपलं चला ठीक आहे. सुरुवात कशी आहे सुरुवात. आताशी आम्ही मला वाटते 100 मीटर आलो असं आपण. सर तुम्हाला काय वाटते? 50 मीटर झाले. 50 मीटर आलोय आणि मॅडम बघा आताच जमलेत. आणि आम्ही एका काठी शोधत आहे. काठीचं काही भेटत नाहीये. जरी तुम्हाला नाही हो नाही हो. मॅडम एवढे चढून वरती आलेले आहेत. संकेत सर तुम्हाला कसं वाटतं आता इथं? तुम्ही आता 100 मीटरवर आले तुम्ही आता. नाही 1-2 किलोमीटर बोल ना म्हणजे असं वाटलं पाहिजे. म्हणजे आता बघा हे बघा खाली 2 किलोमीटर आले पुढे. हा 2 किलोमीटर आलोय आताच फाटली. विषय संपला. काय करताय तुम्ही? नीट तर टाका. हे बघा हे काय आहे जरा सांगा जरा हे काय आहे? एनर्जी ड्रिंक. हे एनर्जी ड्रिंक चाललंय. हे पॅकेट आताशी आम्ही आहे का बघा. 200 मीटर चाललेलो आहे. 200 मीटर बघा कचरा इतका करतोय तू पुढे. हा कचरा खाली फेकलेले. हा आता मी माझ्या खिशात टाकतो. म्हणजे खिशात टाकलाय हा. त्यांना सांगा. अमर सर 2 शब्द. जेरली आमची 2 शब्द. जेरली आमची 5 किलोमीटर पुढे आले. तिकडे दाखव. हा किती 5 किलोमीटर. 2 शब्द 5 किलोमीटर 30 शब्द आले. म्हणून काढायला लावले ना थोडं. हे अमर सरने खालीनच काहीतरी औषध करून आणलंय. प्री वर्कआउट अजून अंग खाजल. प्री वर्कआउट टाकलं तर. संकेत सर म्हणजे एक बॉडी बिल्डर चॅम्पियन. श्री कुठला श्री? फक्त मॉडेलिंगचं आम्ही. हा मॉडेलिंग का? मिस्टर आशिया. मॅडमचं काय झालं बघा इथं. अरे तिकडून आहे का चोर वाटाय का ती? ते चाललं म्हणून बसले. चला जाऊ. उठा तुम्ही थांबायचं नाही. तुम्ही जिम ट्रेनर आहेत मॅडम. आणि तुम्ही असं कसं व्हायचं? आय एम अ जिम ओनर नॉट अ ट्रेनर. ओ ओनर या ट्रेनर तोय. कोण आहे ट्रेनर? बघा इथे ट्रेनर आहे आणि ट्रेनरच्या मागे बघा ही ती मागची ओनर. कसं आहे? मिनी ओनर. मिनी ओनर. मला पण प्री वर्कआउट. जिजा हे मागचे खालचे ओम सर आहेत. आणि थांबा. मी पडलो असतो आणि वरशील मला. ही मॅडम आणि ही यांची मुलगी. जिजा हाय कर. इकडे ब्लॉग मध्ये हाय कर. हाय या तिने तुम्हाला हाय केलंय. आणि हा अमर सर बघा माग बिल्डर आमचे वाजतात ते. मॅडम साठी आपण थांबलो. जिजा बोला ना 2 शब्द तुमच्यासाठी खास. काय 2 शब्द 10-15 शब्द. बस म्हणून पाहिला. जिरली भाऊ आमची. वाकटोळी ही वाकटोळी आमची. कशी आहे? मस्त आहे. एक नंबर. बोल ना काहीतरी दाखव की. हे थकलेले वारकरी. ते वाच. पराक्रमी सरदार आणि थांबा. अरे माझ्याकडे कॅमेरा. हा पराक्रमी बेळगाव दिसतोय. ओम सरांचं मागात एक वाक्य होतं. ओम सर तुमचं मागात काय वाक्य होतं सांगा. ट्रेकिंगचे बोनसला बोनस
पगारला पगार द्या. तुमचं वाक्य सांगा ना मगाशी. एंड पर्यंत घेतल्यावर मॅडम ओम सरांचं मगाचं वाक्य ऐकायचं तुम्हाला. मगाचं वाक्य ओम सर सांगा होते मगाचं जेजुरीचं वाक्य. श्वेता मॅम ते जेजुरीला बघा बायकोला उचलून घेऊन जातात. मी रायगडला घेऊन येणार, राजगडला घेऊन येणार होतो पण नको आता. तुझा भाऊ तुझा कसं आहे किल्ला कमान आणि थोडस राहिलंय. हा किल्ला आहे वरती. आहे मॅडम खाली बघा. मॅडम मॅडम आहे ना मार्केटिंग करायला लागलं जिमचं. 2 क्लायंट झाले ना, 2-3 क्लायंट जिमला. बाबांचा आदर्श घ्या. एवढं चालतंय वरती हे बघा, थकतायत लगेच. मॅडम आम्ही तुमची काळजी आम्हाला म्हणून तुम्ही थांबलो आम्ही. बघा तुमच्या एज किती. हो चला आता. अजून मला वाटतं अजून किती 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 मीटर राहिले आपलं. फक्त ते वर किती मीटर राहिले. झालं तुम्हाला राहिलं तर बघ. 1 घंटा हो गया हम चढ़ रहे हैं तो हमको दम भाऊ? लग गया यहाँ पे. मराठी 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 मराठी. हमको आम्हाला दम लागलोय. हा काय सांगू तुम्हाला. बघा ही मॅडम बघा. मॅडम अहो काय चाललंय. चला की. सगळ्यांना घेऊन येते मी. काय नाही खोटं म्हणजे दमलेत सगळे वरती गेलेत. मागणं तुम्ही लोळला सगळे वरती गेलेत. बसत बसत. चला 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 चला. हो मॅडम चला. आता आम्ही मला वाटते जवळपास पोचत आलोय. मॅडम आलोय ना. मला वाटते आम्ही सकाळी 6 वाजता सुरू करत होतो ट्रेकिंग. पण आम्हाला घरातून 6 वाजले निघायला. 6:30 म्हणजे आमची काही चुकी नाही. मॅडम आणि बस ह्यांच्या दोघांची चुकी आहे. मॅडम आणि बस. चला की. हे बघा खाली सर तर काय दिसतच नाहीत. जे मॅडम जरा आहेत. सर फक्त सरांची फक्त बॉडी बनलेली आहे आणि मॅडमची बघा इकडं ट्रेन कशी आहे. सरांची बॉडी. त्यामुळे म्हणतो मॅडम पशी जरा पिटी लावत जावा. पिटी लावली की जरा तुम्हाला पण अशीच. हा गड कसा आहे खालून इथपर्यंत आम्ही आलोय. खाली दिसतंय गाड्यांचं पार्किंग. म्हणजे हे वालं दिसत झूम होत नाहीये. बॅक कॅमेराने होईल. हा तर त्या गाड्याच्या पार्किंगपासून आम्ही इथपर्यंत आलोय. तास झालं चालतोय. बघा हे आताच चढलेत आणि काहीतरी घ्या म्हणून काकडी घेतली बघा. आणि मला पण देते ते. आज तरी आता मी काकडी खातोय. कशी आहे काकडी. 1 नंबर. मी दरवाजा आणि हा येतो म्यान दरवाजा अशी त्याची 2 नाव आहेत. हा जो छोटा रस्ता आहे हा सज्जावर जायला केलेला आहे. म्हणजे दरवाजा जो महाद्वाराच्या वरती जे द्वारकरी उभे असायचे पहारेकरी त्यांना जाण्यासाठी हा रस्ता असायचा छोटा. सगळ्याच्या तटबंदीला अशा बारीक बारीक किवळ्या बघतो ना त्याला जंग्या असं म्हटलं जातं. जंग्या ह्या ज्या असतात जंग्याचा वापर काय करतात माहितीये. तर खालून कुठला जर शत्रू येत असेल तर त्याला सीमेवरच अडवायचं किंवा खाली महाद्वाराच्या त्याला अडवायचा. ह्याचा तीर कमान म्हणजे धनुष्य मनातनं मारा एक तर काढायची नाही तर काडाबिनीतनं. काडाबिनी म्हणजे अग्निशस्त्र आहे म्हणजे मोठी बंदूक. त्या काडाबिनीचा वापर करायचा. ह्या जंग्याचे प्रकार असतात. ह्या जंगीतून बघितलं तर एक अँगल वेगळा दिसतो. समोरचा माणूस दिसणार इकडे दिसणार नाही. त्यासाठी ह्या बाजूला एक अँगल केलेला आहे. या बाजूला दुसरा अँगल आहे. अशा प्रत्येक कोण आहे त्याचे तयार केले. खाली असतो कधी वर असतो कधी उजव्या साईडला कधी डाव्या साईडला जंग्या. हळूहळू वर चढ गेलो. मुख्य दरवाजा दिसतोय. दोन्ही बाजूला तटबंदी आहे. म्हणजे या पायऱ्यावरून वर कोण निघाले हे साईडच्या बाजूला कोणाला दिसत नाही कारण हा मुख्य दरवाजा आहे. मुख्य दरवाजानं राजेशाही घरातले सगळे महिला वर्ग जरी असतील त्यांच्या पालख्या सुद्धा इथून जात होत्या. त्या इतरांना दिसतोय म्हणून या दोन्ही बाजूला तटबंदी आहे. ठीक आहे. हा दरवाजा पार केला की आपण पद्मावती माचीमध्ये प्रवेश करतो. सुरुवातीला लागते कवडीतळे.
वर गेल्यानंतर. आता नाव तिथं दिलं घोडेतळे, कारण सगळ्यांची अशी म्हणणं होती की बऱ्याच लोकांची इथे होती की तिथं घोडं पाणी प्यायला यायचं. वर येता येता आपण बघितलं आपल्यालाच अवघड आहे रस्ता. घोडा म्हणजे कुठलाच प्राणी इथे वर येऊ शकत नाही. घोडेकडे खाली लावत होते, चालतच वरती येत होते. चला वर जा. भरपूर असं दंत कधी आपल्याला वरती बघायला मिळतं. 69. बघा 69 वयात सुद्धा काठी पण घेणे. काठी पण नाही बाबांच्या हातात. बघा बघा. आणि 69 वयात ते राजगड किल्ला चढलेत. आणि आम्हाला इथं मी आता 21 वर्षाचा आहे. आणि मॅडम तुम्ही किती वर्षाचे जर सांगा एकदा वय सांगा बरं तुमचं खरं. मॅडम खरं वय सांगत नाही, पण मी 21 वर्षाचा आहे. आणि आमची आता पार जिरली आहे बाकी काय शब्दच नाही बोलायला. आणि दमडं म्हणजे पाय भरलेत, बाकी दाबाय. हा आणि ओम सरांनी नाही का हा अख्खा गड ह्यांना खरं ऍक्च्युली मानलं पाहिजे. अख्खा गड खालून इथपर्यंत जिजाला खांद्यावरती आणले. आणि हा गड म्हणजे खालचा गड आहे. खालून तुम्हाला आता खाली संग्राम सरांकडे गेले. आता संग्राम सर हा आता त्यांच्यापाशी गेलेली. आणि मॅडम मी दाखवा, ह्याला माहित नसेल मी कोण आहे. तर अख्खा ब्लॉग तूच केलेला आहे. हा मी करण स्वतः. आणि अख्खा ब्लॉग ह्यानेच केलेला आहे. कोण आहे आपलं चालत राहायचं. आणि तुम्ही पण असे गड किल्ले फिरत राहा. आणि आपल्या जर असेच चढेपर्यंत नको वाटतं, पण चढल्यावर खूप छान वाटतं. आणि जर तुम्हाला असेच गड किल्ले फिरायचं असेल तर थंडर फिटनेसला लाईक करा, जॉईन करा. दरवाजा बघा. नाही इकडे इकडे अरे खरंच की इकडून इकडे वेगळं दिसतंय. टाकतील मोबाईल आतमध्ये.